नमस्कार. आज आहे 25 ऑक्टोबर आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज रात्रीच महिलांची दिवाळी साजरा होणार आहे, कारण की आज रात्री ठीक 12:48 4,800 अधिक ₹2,500 दिवाळी बोनस महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे. आणि हा बोनस आता नेमकं कोणत्या महिलांच्या खात्यावर जमा होणार आणि याच्याविषयीची सर्वात मोठी अपडेट आत्ताच आलेली आहे. संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलं असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशा प्रकारची नवनवीन माहिती आपण तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असोत. आताची सर्वात मोठी अपडेट आहे लाडकी बहीण योजना. दिवाळी बोनस बाबतीत महिलांना हा दिवाळी बोनस कोणाला भेटणार, कशा प्रकारे भेटणार आणि कधीपर्यंत भेटणार. ज्या महिलांना अजूनपर्यंत ₹1 सुद्धा भेटलेला नाही आणि तसेच दिवाळी बोनस 4,500 सुद्धा भेटलेले नाहीत आणि ₹2,500 सुद्धा भेटलेले नाहीत, तर अशा महिलांना हा दिवाळी बोनस कधीपर्यंत त्यांच्या खात्यावर डायरेक्ट क्रेडिट केला जाणार आहे किंवा जमा केला जाणार आहे, याच्याविषयी संपूर्ण माहिती डिटेलमध्ये आत्ताच आलेली आहे. आज रात्री महिलांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण की आज रात्री महिलांच्या खात्यावर पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे. 25 ऑक्टोबर रोजी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत प्रति महिला ₹1,500 दिले जातात आणि आता जवळपास 5 हप्ते महिलांना प्राप्त झालेले आहेत आणि आता येणाऱ्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतु येणारे हप्ते कधी येतील आणि दिवाळी बोनस नेमकं कधी भेटेल, किंवा जर अजूनपर्यंत भेटला नसेल तर आम्हाला नेमकं दिवाळी बोनस कधी भेटेल याच्याविषयी संपूर्ण माहिती आत्ताच आलेली आहे. सर्वात प्रथम म्हणजे दिवाळी बोनस भेटण्यासाठी या 3 महत्त्वपूर्ण अटी तुम्हाला पूर्ण कराव्याच लागणार आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला दिवाळी बोनस भेटू शकत नाही. ह्या 3 महत्त्वपूर्ण अटी नेमकं कोणत्या असणार आहेत ते आपण अगोदर जाणून घेऊया. त्याच्यानंतर इतर राहिलेल्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊया आणि सर्वात मोठे अपडेट शेवट आलेले आहे. ते अपडेट पाहिल्याशिवाय जाऊ नका, कारण की त्या अपडेटनुसार तुम्हाला जवळपास ₹8,000 ते ₹10,000 फायदा 100% होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, पूर्ण पहा, जेणेकरून कुठल्याच प्रकारचे अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. सर्वात प्रथम अट आहे लाडकी बहीण योजनेसाठी ₹2,500 दिवाळी बोनस जर पाहिजे असेल, ₹2,500 जर दिवाळी बोनस, हे पहा ₹4,800 तर ते तर भेटणारच आहे. तो कशा प्रकारे पाहिजे असेल तर काय करायचे, आणि ₹2,500 दिवाळी बोनस पाहिजे असेल तर तुम्हाला या 3 खालील दिलेल्या अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत. पहिली अट आहे यामध्ये अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलेच्या नावावर उज्ज्वला गॅस कनेक्शन असायला हवे. ही झाली पहिली अट. म्हणजे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल, तुमचा फॉर्म अप्रूव्ह असेल आणि सर्व गोष्टी ओके असतील, तर तुम्हाला एक काम करायचे आहे, ते म्हणजे जर अजूनपर्यंत तुमच्या नावावर उज्ज्वला गॅस नसेल आणि घरच्या कोणत्याही पुरुषाच्या नावावर जर उज्ज्वला गॅस असेल, तर सर्वात प्रथम तुम्ही जो नंबर दिलेला आहे लाडकी बहीण योजना फॉर्म भरताना आणि तुम्ही गॅस नेमकं कोणाच्या नावावर लिंक केलेला आहे तो ट्रान्सफर करायचा आहे. ट्रान्सफर करण्याचा फॉर्म देखील तिथे भेटला जातो. गॅस एजन्सीमध्ये जर तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला फॉर्म स्पेशल दिला जातो, की त्या फॉर्मनुसार तुम्ही जर इतर घरातल्या कोणत्याही सदस्याच्या नावावर जर गॅस असेल तर तो गॅस तुमच्या स्वतःच्या नावावर ट्रान्सफर करून घ्यायचा आहे. ही पहिली अट सर्व महिलांना पूर्ण करावीच लागणार आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला ₹2,500 दिवाळी बोनस भेटणार आहे. हे 2,500 दिवाळी बोनस म्हणजे कशा प्रकारे डिवायडेड आहे, तर सर्वात प्रथम म्हणजे 3 स्टेपमध्ये डिवायडेड आहे. 3 गॅस सिलेंडर दिले जाणार होते महिलांना, परंतु आता गॅस सिलेंडरऐवजी डायरेक्ट दिवाळी बोनस तुम्हाला ₹2,500 तुमच्या खात्यावर डायरेक्ट जमा केला जात आहे. ₹830 प्रत्येक महिन्यानुसार हा बोनस तुमच्या खात्यावर जमा केला जात आहे. त्याच्यानंतर दुसरी आणि सर्वात महत्त्वपूर्ण अट आहे पिवळ्या किंवा केशरी कुपनात तुमच्या महिलेचं नाव असायला पाहिजे. जर महिलेचं नाव पिवळ्या किंवा केशरी कुपनात नाव असेल तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत. कारण की जर पिवळ्या किंवा केशरी कुपनात नाव नसेल तर तुम्ही नाव अगोदर ॲड करून घ्या, किंवा जर तुमच्याकडे जर नाव कुपन नसेल किंवा कुपनात नाव आलेले नसेल तर तुमच्यासाठी एक दुसरा आणि सोपा आणि सर्वात महत्त्वाचा पर्याय तुम्हाला लगेच सांगतो. तुम्हाला काय करायचं आहे, ते सेतूमध्ये जाऊन तुम्हाला उत्पन्न दाखला जो आहे तो काढायचा आहे. कारण की उत्पन्न दाखल्यावर सुद्धा तुमचे जर उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल किंवा 5 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला जो लाभ आहे लाडकी बहीण योजनेचा दिवाळी बोनस ₹2,500 तो 100% भेटणारच आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला पहिली अट तुम्हाला सांगितलेली आहे, दुसरी अटही आपण पाहिलेली आहे आणि आता तिसरी आणि सर्वात महत्त्वाची अट जी आहे ती भरपूर महिला या अटीमुळेच आतापर्यंत अपात्र ठरलेल्या आहेत आणि त्यांच्या महिलांच्या खात्यावर ₹1 सुद्धा दिवाळी बोनस अशा महिलांच्या खात्यावर जमा झालेला नाही. ती अट म्हणजे सर्वांना माहिती आहे आणि पुन्हा एकदा सांगतो, व्यवस्थितरित्या समजून सांगतो. आतापर्यंत सर्वांनी सांगितले असेल आधार कार्ड लिंक आहे की नाही चेक करा, परंतु हे आधार कार्ड लिंक 100% आहे. तुमची भरपूर महिलांची आधार कार्ड लिंक आहे, आपल्याला कमेंटद्वारे समजलेले आहे. परंतु लिंक जर असेल तर तुमचे स्टेटस ॲक्टिव्ह आहे की नाही ते चेक करा. इनेबल फॉर DBT असे स्टेटस जर असेल तरच तुम्हाला पैसे पडणार आहेत. कारण की ज्या महिलांचे आधार कार्ड फक्त लिंक असून उपयोग नाही, तर स्टेटस इनेबल फॉर DBT असायला पाहिजे आणि
आधार कार्ड कुठल्याच प्रकारचे चुकी नसली पाहिजे आणि बँक अकाउंट असेल आणि आधार कार्ड असेल तर दोन्हीवरचे नाव जर सेम असेल तर तुम्हाला कुठल्याच प्रकारची अडचण आलेली येणार नाही. याच्या अगोदरही अशाच महिलांना पैसे पडलेले आहेत, ज्या महिलांचे आधार कार्ड सर्व गोष्टी ओके आहेत आणि ज्या महिलांना अजूनपर्यंत ₹1 पडलेला नाही त्यांच्यासाठी देखील आपण पुढील येणारे लगेच माहिती जाणून घेऊया. ज्या महिलांना ₹1 भेटलेला नाही अशा महिलांची विषय देखील आपण माहिती लगेच जाणून घेऊया. 2,500 दिवाळी बोनस भेटण्यासाठी वरील सांगितलेले उपाय तुम्हाला करावेच लागणार आहेत. वर आपण आता सांगितलेले आहे कोणते उपाय नेमकं करायचे आणि कशामुळे पैसे तुमच्या खात्यावर डायरेक्ट लवकरात लवकर जमा होतात. हे पहा, जर तुम्हाला 2,500 बोनस पाहिजे असेल तर यासाठी दुसरा कोणताच फॉर्म नाही, फक्त तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायला पाहिजे आणि वर 3 सांगितलेल्या 3 अटी तुमच्या जर व्यवस्थित पूर्ण असतील आणि तरच तुम्हाला दिवाळी बोनसचा ₹2,500 लाभ भेटणार आहे. आता ₹4,500 नेमकं कोणाला भेटणार आणि लवकरात लवकर भेटण्यासाठी महिलांनी काय करायचे आहे हे देखील आपण जाणून घेऊया. हे पहा, ₹4,800 हा देखील दिवाळी बोनस येणार आहे. हा दिवाळी बोनस म्हणजे 4,800 तर येणारच आहेत, परंतु कसे येणार आहे तर ज्या महिलांना 4था अधिक 5वा हप्ता जो भेटला नाही तर हा 4था अधिक 5वा हप्ता दिवाळीच्या भाऊबीजेच्या अगोदर तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. आणि ज्या महिलांना 4था अधिक 5वा हप्ता भेटलेला आहे तर अशा महिलांसाठी ₹3,000 दिवाळी बोनस भेटणार आहे. ₹3,000 म्हणजे 6वा अधिक 7वा हप्ता 2 हप्त्याचे पैसे एक सोबतच तुमच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत. 6वा अधिक 7वा अशा प्रकारचे मिळून जवळपास ₹3,000 दिवाळी बोनस तुम्हाला प्राप्त केला जाणार आहे. आणि हे ₹2,500 गॅसची सबसिडी म्हणजे जवळपास ₹5,000 ते ₹5,500 तुमचा दिवाळी बोनस. भरपूर महिलांची दिवाळी गोडच होणार आहे, कारण की अशा प्रकारचा प्रचंड मोठा दिवाळी बोनस महिलांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे. आणि आतापर्यंत भरपूर महिलांच्या खात्यावर पैसे देखील आलेले आहेत. गॅसचे पैसे तर सर्व जवळपास 30 ते 40% महिलांना आलेले आहेत. अजून देखील 50 ते 60% महिला ज्या आहेत त्या या लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच झालेल्या सभेअंतर्गत बोलताना म्हटले आहे की लाडकी बहीण योजना बंद पडली असे विरोधक म्हणत होते, परंतु लाडकी बहीण योजना जी आहे ती कुठल्याच प्रकारची बंद पडलेली नाही आणि ही योजना आम्ही सतत येणारे 5 वर्ष देखील चालू ठेवणार आहोत. फक्त तुम्ही आम्हाला साथ द्या, अशा प्रकारचे भाष्य त्यांनी केलेले आहे. आणि आचारसंहितेमुळे योजनेवर काही परिणाम होणार का याच्याविषयी देखील महिलांचा प्रश्न होता. त्यामुळे एक गोष्ट जाणून घ्या, आचारसंहितेचा योजनेवर काहीच परिणाम होणार नाही. फक्त नवीन फॉर्म स्वीकारणे सध्या बंद झालेले आहे आणि नवीन फंड रिलीज करणे म्हणजे तुम्ही ऐकले असेल 47,000 कोटी वाटले, 48,000 कोटी वाटले किंवा 30 कोटी वाटले तर हे पहा 30च्यांना अगोदर चेक साईन करावे लागतात आणि चेक साईन झाल्याच्यानंतर ते पैसे ट्रान्सफर केले जातात DBT आणि बँकांच्या माध्यमाद्वारे. त्यामुळे पैशाचे चेक सर्व साईन झालेले आहेत आणि येणाऱ्या 9 महिन्याचा निधी शासनाकडे सध्या उपलब्ध आहे. म्हणजे येणारे 9 महिने शासन कुठल्याच प्रकारची अडचण न येता पैसे महिलांना वाटप करू शकते. फक्त यामध्ये ज्या महिला राहिल्या आहेत किंवा ज्यांना ₹1 भेटला नाही अशा महिलांचं पैसे देखील त्यांना देखील आजपासून पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे. जरी इलेक्शन असेल किंवा आचारसंहिता असेल पैसे पडतात, कारण की एकदा बँकांना टार्गेट दिले की एवढ्या अकाउंटवर पैसे पाठवायचे आहेत, पैसे डायरेक्ट तुमच्या खात्यात DBTद्वारे क्रेडिट होत असतात. त्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाही. पैसे आज रात्रीपासून किंवा 12:48 पैसे पडण्यास तुम्हाला सुरुवात होणार आहे. याच्यानंतर महिलांचा दुसरा प्रश्न होता, सर आम्हाला मोबाईल भेटणार का आणि मोबाईलचं नेमकं काय झालं ते आम्हाला सांगा. तर हे पहा, मोबाईल भेटणार आहे. याच्याविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे, कारण की मोबाईल मंत्री उदय सामंत यांनी कोकणात जवळपास 2,400 मोबाईल त्यांच्या जिल्ह्यात तर वाटलेलेच आहेत. आता राहिलेल्या 35 जिल्ह्यात मोबाईल नेमकं कधीपर्यंत भेटणार याच्याविषयी महिलांचा प्रचंड मोठा प्रश्न आणि संपूर्ण माहिती आपण ती पाहूया. प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया. हे पहा, मोबाईल वाटपाचे फॉर्म लवकरच चालू होण्याची दाट शक्यता आहे, कारण की जसे इलेक्शन होतील किंवा तेव्हा 24 नोव्हेंबरपासून तुम्हाला फॉर्म किंवा सुटू शकतात, कारण की याच्याविषयी आपण सर्वात अगोदर अपडेट आतापर्यंत दिलेली आहे. आणि फॉर्म सुटल्याच्यानंतर प्रत्येक महिलेला भेटणार नाही, परंतु काही निवडक महिलांनाच भेटणार आहे. एक तर स्मार्टफोन किंवा एक तर पैसे, दोन्हीपैकी नेमकं काय पाहिजे आहे ते तुम्ही आपल्याला कमेंटमध्ये सांगा. आणि ज्या महिला सर्वात अगोदर अर्ज करतील अशाच महिलांना 2,400 महिलांना स्मार्टफोन जो आहे तो वाटप केला जाणार आहे. त्यामुळे आपल्या सबस्क्रायबर्सला स्मार्टफोन भेटावा यासाठी आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर मोबाईलचे फॉर्म चालू झाले की सर्वात अगोदर अपडेट घेऊन येणार आहोत. ती अपडेट संपूर्ण परिपूर्ण असणार आहे. फॉर्म कसे भरायचे, काय भरायचे, मोबाईलचे पाहिजे असेल तर मोबाईलचे ऑप्शन सिलेक्ट करायचे का, तर पैसे पाहिजे असले पैशाचे ऑप्शन कसे सिलेक्ट करायचे, संपूर्ण माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल ना सबस्क्राईब करून ठेवा. विषय काय होतो तेव्हा 2,400 प्रत्येक जिल्ह्यात लोकसंख्या असते, 33 ते 34 लाख किंवा 25-30 लाख तर असतेच. त्यामुळे
मोबाईल वाटप चालू झाल्याच्यानंतर लवकरात लवकर जे अर्ज करतील अशाच महिलांना मोबाईल स्मार्टफोन गिफ्ट केला जाणार आहे आणि ते सर्व आपले सबस्क्रायबर असायला हवेत अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा. मोबाईलच्या वाटपाचा कार्यक्रम सुरू होताच किंवा अर्ज सुरू होताच सर्वात अगोदर तुम्हाला माहिती जी आहे ती भेटणार आहे. आणि ज्या महिलांना अजूनपर्यंत ₹1 आलेला नाही त्या महिला नेमकं कोणत्या जिल्ह्यातल्या आहेत हा देखील भरपूर महिलांचा प्रश्न होता. किंवा आमच्या जिल्ह्यात मलाच पैसे आले नाहीत, नेमकं आमच्या जिल्ह्यात फॉल्ट आहे का, किंवा पैसे आमच्या जिल्ह्यातच आले नाहीत का, हा देखील महिलांचा एक प्रश्न होता. तर त्या प्रश्नाचे उत्तर आपण लगेच जाणून घेऊया. हे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. इथे मध्ये मी सर्कल करत आहे किंवा तुम्हाला स्क्वेअर सुद्धा करू शकतो आपण, त्याला डायरेक्ट अशा प्रकारे सर्कल करून दाखवत आहे. या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राचे 36 जिल्हे आहेत आणि 36 जिल्ह्यापैकी पैसे जे आहेत ते फक्त काहीमधील या जिल्ह्यांना जवळपास 90% पैसे प्राप्त झालेले आहेत आणि इतर राहिलेल्या जिल्ह्यांना इकडे देखील 40% महिला राहिलेल्या आहेत आणि इकडे 60 ते 70% महिला अजूनपर्यंत राहिलेल्या आहेत, ज्या की महिलांना ₹1 भेटला नाही. तर ह्या महिलांना पैसे कधी भेटणार, तर हे पहा, जर तुमच्या फॉर्ममध्ये चुकी असेल किंवा स्क्रुटिनीमुळे काही चुकी असेल तर अशा महिलांना पैसे जे आहेत ते येणाऱ्या 24 नोव्हेंबरपासून पैसे वाटप करण्याचा कार्यक्रम सुरू केला जाणार आहे. कारण की 24 नोव्हेंबरला सर्व इलेक्शन असतील किंवा इतर सर्व राडा असेल तर तो म्हणजे थोडक्यात सर्व गोष्टी पार पडत आहेत आणि त्यामुळे तुम्हाला 24 नोव्हेंबर ही तारीख लक्षात ठेवायची आहे. आणि याच तारखेला ज्या महिलांना ₹1 भेटला नाही अशा सर्व महिलांना 24 तारखेपासून पैसे क्रेडिट होण्यास सुरुवात होणार आहे. अशा प्रकारची आपण संपूर्ण माहिती तुम्हाला अपडेट दिलेली आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी सबस्क्राईब टू द जॉब अपडेट मराठी. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.